मित्रांनो नमस्कार. मी बाळासाहेब सलगर आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काल मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आपण बघितले आणि हे बघत असताना सर्वांचं विशेष लक्ष होतं ते मुंबई महानगरपालिकेवरती, की इथं महापौर कुणाचा बसेल. आणि इथं फायनली निकाल लागला आणि महायुतीचे असणारं बहुमत महायुतीला मिळालेलं आपल्याला बघायला मिळालं. परंतु खऱ्या अर्थानं त्यांना बहुमत मिळालं तरी ठाकरेसुद्धा हारलेले नाहीत मित्रांनो. फक्त बहुमत कुणाकडं आहे, निवडणुका कशा झाल्या, ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला, धांडोळा घेतला, तर निश्चितपणानं ठाकरे बंधू ह्या ठिकाणी मुंबईमध्ये जिंकलेतच असं मी म्हणेल. कारण 2017ला जर आपण बघितलं, तर शिवसेना अखंड असतानासुद्धा जवळपास 84 जागा शिवसेनेच्या पदरात पडल्या होत्या 2017ला. आणि भारतीय जनता पार्टीला 82 का काहीतरी अशा जागा भेटल्या होत्या. आणि आजचे जर आपण निकाल बघितले, तर त्यानंतर किती असणारे काय काय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेने जे शिवसेना फोडली, बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेने फोडली. आणि आत्ता जर बघितलं तरी एकनाथ शिंदेला जवळपास मुंबईकरांनी नाकारलेलं आहे. शिवसेना ही कुणाची आहे हे दाखवून दिलेलं आहे तिथल्या मराठी माणसानं, मुंबईकरांनी. कारण भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत आपण राजकारण जर पाहिलं, तर जवळपास हे निवडणूक आयोग असणारा निवडणूक आयोगाबरोबर ती भारतीय जनता पार्टीची युती, हे कुठलाही स्वायत्त ज्या संस्था आहेत, ज्या यंत्रणा आहेत, जे लोकांसाठी काम करणाऱ्या यंत्रणा आहेत, त्याचा कसा दुरुपयोग भारतीय जनता पार्टीनं आजपर्यंत केला आहे. आणि हे सगळं काही होत असताना पैशाचा अमाप वापर, यंत्रणा हातामध्ये, पोलीस हातबल, निवडणूक आयोग डोळे झाक करतोय. ह्या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा ठाकरे बंधूनं जी झुंज दिली, मराठी माणसासाठी झुंज दिली, ती आज यशस्वी ठरली. जवळपास 72 जागा यांच्या मुंबईमध्ये निवडून आलेल्या आहेत. आणि हे भारतीय जनता पार्टीचा विजयाचा वारू रोखण्यामध्ये ठाकरे बंधूंना निश्चितपणाने यश आलेलं आहे. आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीला फक्त 89 जागा मिळाल्यात, हे सगळं काही असताना. आणि तिथंच आज शिवसेनेला जवळपास पक्ष 70-80% फुटलेला असताना इतकं भरघोष यश त्यांच्या पदरात पडलेलं आहे. त्यामुळे मी काय ठाकरे बंधूचा हा पराभव मानत नाही आणि त्यांचा खऱ्या अर्थानं पराभवसुद्धा झालेला नाही असंच म्हणावं लागेल. कारण की मराठी बंधूनं, तिथल्या असणाऱ्या मराठी माणसानं ठाकरे बंधूंच्या पाठीमागे जी शक्ती उभा केली. कारण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जर बघितलं आपण, तर उत्तर भारतीय लोक असणारे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे गेले. आणि आपला मराठी माणूस हा थोड्याफार प्रमाणात विभागला गेला. त्यामुळे असणारं हे चित्र पालटलं. परंतु बहुसंख्य मराठी हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पाठीमागे राहिले. म्हणून असणारा हा घवघवीत यश त्यांना मिळालं.